अमरावती महानगरपालिका के नवनियुक्त आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले ने 12 जुलाई को विधिवत रूप से अपना पदभार ग्रहण कर लिया। पदभार संभालने के उपरांत आयुक्त कार्यालय में एक प्रेस वार्ता का आयोजन किया गया। इस अवसर पर डॉक्टर गोंदावले ने शहर के विकास और जनहित से जुड़े कार्यों पर अपनी प्राथमिकताएं साझा की। उन्होंने आम जनता और पत्रकारों से संवाद करते हुए एक सकारात्मक और पारदर्शी कार्य संस्कृति विकसित करने की अपील, प्रतिबद्धता दोहराई और सभी से सहयोग की अपेक्षा की। गौरतलब है कि इससे पूर्व आयुक्त वर्षा लड्ढा का स्थानांतरण पुणे होने के पश्चात डॉक्टर मंगेश गोंदावले को अमरावती महानगर पालिका की जिम्मेदारी सौंपी गई है। सुबह 11 बजे पदभार ग्रहण करने के बाद उन्होंने दोपहर 12:30 बजे मीडिया प्रतिनिधियों से चर्चा कर भावी कार्य योजनाओं पर प्रकाश डाला। आता जी काही मला माहिती आहे ती दुसरी आहे, सुरुवातीची जी इंट्रोडक्टरी इन्फॉर्मेशन असते तेवढीच आहे। तरी सुद्धा तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते विचारा, आपण त्याच्यानंतर माझी परत सांगेन। तर नेमकं प्राथमिक माहितीमध्ये काय मिळालं आपल्याला? प्राथमिक माहिती म्हणजे सध्या इथं हॉट विषय कुठले आहेत, काय आहेत त्याच्या संदर्भामध्ये आणि कुठल्या एरियावरती प्रायोरिटीने काम करणं अपेक्षित आहे त्या संदर्भामध्ये। आपल्याला हॉट विषय कोणता वाटलाय? मला वाटले नाही, मला लोकांनी जे सांगितलेले ते हॉट विषय। पण आपल्याला काय याच्यात नेमकं कोणतं हे वाटतं का हा महत्त्वाचा आहे? सध्या जो पत्रकारांनी घेतलेला आहे विषय की जो घनकचरा व्यवस्थापन, त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत। घनकचरा व्यवस्थापन हा सिव्हिक ऍडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो की जर तुमचं इथलं राहणीमान चांगलं पाहिजे असेल तर हे सगळं व्यवस्थापन योग्यरित्या होणं गरजेचं आहे। त्यामुळे तो विषय महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये जे काही अनियमितता किंवा इतर ज्या लोकांच्या कंप्लेंट्स आहेत हा विषय एक वेगळा आहे। त्याच्यामध्ये असे काही विषय आहेत त्या संदर्भात। समाचार संकलन अशोक भाई जोशी।